प्रथमतः नीरा मॅडम मी तुमचा धन्यवाद म्हणतो का तर तुम्ही मला तुमच्या स्टुडिओमध्ये बोलवलात आणि बोलण्याची संधी दिलात। 22 वर्षापूर्वी मी पुण्यामध्ये आलो। आज मी पुणेकरच झालो। मी वयाच्या 13व्या वर्षापासून जगण्यासाठी सेल्स करायचो। का तर त्या वयात काय करायचं हे माहित नव्हतं। बरोबर। जगणं हे खूप महत्वाचं होतं। बरोबर। का तर माझे वडील मी दुसरीला असताना वारले होते। पैसा कमवणं खूप सोपं आहे आणि पैसा फक्त सेल्स मधनं कमवता येतो। कितीही जॉब करा, काहीही करा, कुठेही काही करा, कितीही डोकं लावा, कितीही एज्युकेशन घ्या, जर सेल्स येत नसेल तर तुम्ही झिरो आहात। नमस्ते, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे। कोणत्याही क्षेत्रात तुमची कामगिरी वाखण्यासारखी असेल, इतक्या लोकांशी मी बोलतेय ना, काहीतरी रोज नवीन शिकायला मिळतं। एकमेकांना मदत करण्यासाठी तुम्ही ही कम्युनिटी जॉईन करू शकता, पुणे वुमन्स क्लब। नमस्कार, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे तुमचं सहर्ष स्वागत करत आहे पॉडकास्ट विथ नीरामध्ये। आपण खूप गोष्टींबद्दल बोलत असतो, पण जिथे तुमच्या कोर व्हॅल्यूजचा किंवा तुमच्या आयुष्यात तुम्हाला कोणत्या गोष्टी पुढे घेऊन जायच्या आहेत, कुठे सक्सेसफुल व्हायचं आहे आणि कसं सक्सेसफुल व्हायचं आहे, याबद्दल जर तुम्ही थोडे गोंधळात पडला असाल तर त्याचं सोल्युशन आज मी घेऊन आलेलं आहे। आणि ते सोल्युशन तुमच्यापर्यंत छान प्रकारे सांगण्यासाठी आज दत्ता कवजाळे सर आपल्या बरोबर आहेत। तुमची जितकी मी इंट्रोडक्शन करून देईल सर ती खूप कमी वाटते मला, पण आज आपण सगळ्या गोष्टींबद्दल बोलणार आहोत। प्लीज तुमची आमच्या ऑडियन्सला ओळख करून द्याल। प्रथमतः नीरा मॅडम मी तुमचा धन्यवाद म्हणतो का तर तुम्ही मला तुमच्या स्टुडिओमध्ये बोलवलात आणि बोलण्याची संधी दिलात, त्याबद्दल खूप खूप आभार। थँक्यू सर। आम्ही खूप छान वाटतंय सर तुम्हाला आज इथे पाहून। थँक्यू मॅम। येस, मी प्रॉपर माझा जन्म झाला सोलापूरमध्ये। 22 वर्षापूर्वी मी पुण्यामध्ये आलो। आज मी पुणेकरच झालो। हो। मी वयाच्या 13व्या वर्षापासून जगण्यासाठी सेल्स करायचो। का तर त्या वयात काय करायचं हे माहित नव्हतं। बरोबर। जगणं हे खूप महत्वाचं होतं। बरोबर। का तर माझे वडील मी दुसरीला असताना वारले होते आणि माझ्यापेक्षा 2 वर्षांनी माझा मोठा भाऊ होता, त्याच्याही पेक्षा 2 वर्षांनी दुसरा मोठा भाऊ होता। आम्ही 3 भाऊ आणि त्यांच्याही पेक्षा मोठी माझी बहीण होती। ती आता नुकतंच 2 वर्षापूर्वी रिटायर झाली, ती शिक्षिका होती। सांगायला आनंद यासाठी होतो की माझ्या आई वडिलांचा मला खूप अभिमान आहे यासाठी की आम्ही गरीब घरात जन्मलो। बरोबर। माझ्या वडिलांनी अशा शाळेमध्ये आम्हाला टाकलं होतं, त्या शाळेचं नाव सिद्धेश्वर प्रशाला। त्या आमच्या आई वडिलांचे उपकार इतके आहेत की त्यांनी आम्हाला खूप चांगल्या शाळेमध्ये टाकलं। त्या शाळेमध्ये खूप प्रतिष्ठित माणसांची मुलं होती। त्यावेळेला आम्हाला कळायचं प्रतिष्ठा काय असते, श्रीमंती काय असते। ह्या सर्व गोष्टी जवळून बघितल्यामुळं आणि डोक्यामध्ये एक निश्चिती होती, आज जरी आपल्याजवळ काय नसलं उद्या मात्र हे सगळं नक्की असणार। बरोबर। आणि त्या क्षणाला आम्ही गेलो, याचा खूप अभिमान वाटतो। मस्त। माझी आई कधीही शाळेत गेली नाही, ती करोडपती घराची मुलगी होती। माझे मामा लोक आज अरबपती आहेत, त्यावेळेला खूप वेळा आमच्या घरी यायचे आणि माझ्या आईला आणि आम्हाला सर्वांना चला चला म्हणून सांगायचे, पण माझी आई एकदाही नाही गेली। याचं कारण आमच्या पायावर तिला आम्हाला उभं करायचं होतं। बरोबर। त्यासाठी ती कुठल्याही शाळेत गेली नाही, पण जीवनाची शाळा तिला चांगलीच माहित होती, म्हणून आम्ही आज घडलो। बरोबर। नाही, 4 मुलांना एकट्या महिलेनी घडवणं ही आणि त्या काळामध्ये खूप मोठी गोष्ट आहे सर। आणि खूप लवकर रिस्पॉन्सिबिलिटी पडल्यासारखं होतं। आणि तुमच्या बाबतीत सुद्धा, म्हणजे आईंच्या बाबतीत सुद्धा तुमच्या तुम्ही 2च वर्षाच्या असताना जेव्हा ते हे झाले आणि प्लस आईंचं तुमचं एज्युकेशन नव्हतं त्या काळामध्ये, तरीही त्या 4 मुलांना तुमचं एज्युकेशन एवढं कम्प्लीट करून चांगल्या स्कूलमधनं घडवणं तुमच्या आईचे खूपच कष्ट गेले असणार आहे त्याच्या मागे, आणि त्याच्यामुळे तुम्ही इथपर्यंत पोहोचला आहात। त्याच्यामुळे खूप छान वाटतंय तुमच्या आईंची स्टोरी ऐकून सुद्धा आम्हाला। मॅडम, मला तुम्हाला हे सांगायला खूप छान वाटेल, माझी आई ही कर्तबगार होतीच। आज जो समाज घडलाय, 350 वर्षापूर्वी ज्या जिजाऊंनी शिवबाला जन्म दिला, ती पण एक उत्कृष्ट महिला होती, म्हणून स्वराज्याची निर्मिती झाली। बरोबर आहे। सुधा मूर्ती नावाच्या महिलेने इन्फोसिस सारखी कंपनी सुरुवात करण्यासाठी स्वतः कष्ट करून 10,000 रुपयाचं फायनान्स केलं। बरोबर। इन्फोसिस सारखी कंपनी उभी राहिली
ती पण सुधा मूर्तीच्या प्रेरणेनेच. बरोबर. आज जे काही समाजामध्ये खूप चांगल्या गोष्टी घडलात त्या पाठीमागे सर्व महिला आहेत. त्यामुळे ह्या नारी शक्तीला माझा त्रिवार सलाम असतो. थँक्यू सर. मी नेहमीच तुम्हाला ऐकत असते, म्हणजे जितक्या वेळा आपण आतापर्यंत भेटलो आहोत तेव्हा तुम्ही नेहमी काहीतरी इन्स्पिरेशनल आम्हाला सांगून जाता आणि खूप गोष्टी मला तुमच्याबद्दल अजून उलगडत जातात की तुम्ही आज तुमच्या आईंबद्दल तुमचा म्हणजे उल्लेख झाला, त्याच्यामध्ये खूप छान वाटलं मला ऐकून की तुमची जी थॉट प्रोसेस आहे ना त्याच्या मागे एक स्त्री आहे. म्हणजे फक्त जिजाऊंचा उल्लेख करून त्यांच्या आयडिओलॉजी बद्दल बोलणं आणि ती आयडिओलॉजी जगणं ह्याच्यामध्ये खूप डिफरन्स आहे असं मला वाटतं. आणि तुमच्या घरामध्ये एक जिजाऊ असल्यामुळे त्यांची मुलं छत्रपतींचा वारसा घेऊन चाललेली आहेत असं मला म्हणायला हरकत नाही. खूप छान सर तुम्ही ह्या गोष्टी एक्सप्लेन करता. आज आपल्या पॉडकास्टमध्ये माझ्या ऑडियन्सला मला सांगायला नक्की आवडेल की तुम्ही जे कोर व्हॅल्यूज आणि ज्या बिझनेस स्ट्रॅटेजीज बद्दल बोलता त्याच्यामध्ये तुम्ही छत्रपतींचा उल्लेख खूप छान प्रकारे करता आणि त्या स्टोरीज आपण थोड्या वेळात सगळ्यांना आपण सांगणारच आहोत. त्याआधी मला सर जाणून घ्यायला आवडेल, आय गेस 1.5 ते 2 वर्षापूर्वी तुम्हाला एक पॅरालिसिसचा अटॅक येऊन गेला आणि त्या काळामध्ये म्हणजे हा असा आपल्या आयुष्यातला वेळ असतो जिथे एकदम ड्रास्टिक चेंज होऊन जातो आणि खूप लोक त्याच्यातनं वरतीच येत नाही की म्हणजे माझ्याबरोबर असं का झालं किंवा का होतंय, किंवा एक जी विल पॉवर असते ती तुम्हाला खूप वापरावी लागते एक आपल्या स्वतःच्या शरीराबरोबर उभं राहण्यासाठी. तर ती स्टोरी कशी होती सर? एक मला जीवनामध्ये प्रत्येक क्षणापासून कितीही वाईट प्रसंग आला तर तो खूप छोटा प्रसंग आपल्या जीवनामध्ये आहे. का तर 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये ह्या सर्व गोष्टी आल्या होत्या. एक्झाम्पल घ्या, आग्र्यामध्ये महाराज अडकून पडले होते. साधी गोष्ट होती नव्हती. दुसरी गोष्ट, ज्या वेळेला ते वयाच्या 12व्या वर्षी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 झाला. त्यांचा मृत्यू झाला 3 एप्रिल 1680. कालावधी आहे फक्त 50 वर्षांचा. आजच्या कंडिशनला जर आपण बघितलं, कुठलाही IT इंजिनियर असो, कुठलाही बिझनेसमॅन असो, एक 1 BHK 2 BHK 3 BHK 4 BHK जर फ्लॅट घेतो, 1 कोटीचा जर फ्लॅट घेतो तर बँक त्याला 30 वर्षासाठी 20 वर्षासाठी लोनची अमाऊंट फेडण्यासाठी मुभा देते. पण छत्रपतींनी 110 किल्ले या वयामध्ये बांधून काढले. बापरे, 50 वर्ष. पुण्याच्या आसपास 220 किल्ले आहेत. बापरे. ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला त्यावेळेला 420च्या वर किल्ले स्वराज्यामध्ये होते. अवघड आहे म्हणून जर केलं नसतं तर स्वराज्याची निर्मितीच झाली नसती झाली. बरोबर. मी कायम विचार करतो, माझ्या जागी छत्रपती असले तर काय केले असते. मी एकच प्रेरणा येते, उठून उभं राहिले असते. मी उठून उभं राहिलो. खूपशे लोक मला म्हणायचे, अरे 20 वर्ष झालं तो अंथरुणावर खेळू नये, तो उठला नाही, अवघड आहे बाबा तुझं. मी म्हणलं, मी त्यांच्या डोक्यामध्ये छत्रपती नाही आहेत, माझ्या डोक्यात छत्रपती आहेत, तेवढं मी उभं राहू शकतो. मी उभं राहिलो. बरोबर. 3 महिन्यानंतर माझ्या मिसेसने म्हणला, आता तुम्ही आयुष्यभर असेच राहणार का? मी म्हणलं, 3 महिने नाही, 3ऱ्या दिवशी बरं मी तुला कारमध्ये घेऊन फिरायला जातो. आणि मी गेलो. बापरे. माझी बायको घाबरली, ऍक्सिडेंट होईल. मी म्हणलं, काळजी करू नको. कुठंही आजपर्यंत ऍक्सिडेंट झाला नाही. मस्त. 2 व्हीलर पण चालवली, 4 व्हीलर पण चालवली, आता रोजच चालवतो. मग पैसा कमवणं खूप सोपं आहे मॅडम. माणूस जर स्वतःच्या ह्याच्यावरती जर एक प्रेरणास्थान आपल्याजवळ असेल, बरोबर, तर पैसा कमवणं खूप सोपं आहे. आणि पैसा फक्त सेल्स मधनं कमवता येतो. बरोबर. कितीही जॉब करा, काहीही करा, कुठेही काही करा, कितीही डोकं लावा, कितीही एज्युकेशन घ्या, जर सेल्स येत नसेल तर तुम्ही झिरो आहात. एक एक्झाम्पल सांगतो, मॅकडॉनल्ड खूप लोक जातात. मला गॅरंटी आहे कुठलीही महिला, कुठलीही मुलगी मॅकडॉनल्ड मधला बर्गर बनवायचा जर प्रयत्न केला तर 1 महिन्यामध्ये 100% त्याच्यापेक्षा जास्त चांगला टेस्टी बर्गर बनवू शकते. बरोबर. पण तिला एक गोष्ट येत नाही, तिला विकता येत नाही. ते विकता येणं खूप सोपं आहे. एक सिंपल गोष्ट सांगून ठेवतो मी तुम्हाला. प्रत्येक गोष्ट सुरुवात करताना प्रत्येक माणसाला खूप अवघड वाटत असते, पण ती खूप सिंपल आहे. एक माझ्या जीवनात घडलेली घटना सांगतो. 96 साली एक घटना अशी घडली होती.
मी एवढा सरळ नव्हतो, उपद्व्यापी होतो. उपद्व्यापी यासाठी होतो की माझ्यापेक्षा 2 मोठे भाऊ होते. मी कायम त्यांना घाबरून असायचो. ते मला माझं जर काही चुकलं, घरी जर काही भांडण आली, मला खूप मारायचे. एक दिवशी अशीच घटना झाली. मी एक चूक झाली माझ्याकडून, माझ्या मोठ्या भावाने मला चांगलं झोडपून काढलं. बरोबर. मग तिथून माझं घर स्टेशन जवळ होतं. माझे 2 मित्र मुंबईला चालले होते. त्यांच्यासोबत ते मुंबईला का चालले होते तर ते एका कंपनीत जॉब करण्यासाठी चालले होते. बरोबर. मला पण खूप त्रास आला, राग आला होता, कशाला मी इतर त्यांच्यावर गेलो मुंबईला. कल्याणला ऑफिस होतं आणि मुंब्र्यामध्ये राहायचं होतं आम्ही. मुंब्रा आणि कल्याण 1996 साली 5 रुपये रिक्षाचं तिकीट होतं. म्हणजे आजच्या काळात बघा तुम्ही त्याचं तिकीट. आम्ही ते चालत जायचो आणि चालत यायचो. त्यावेळेला युती शासनाचा काळ होता. 1 रुपयामध्ये झुणका भाकर होती. माझ्याजवळ तर 10 रुपये पण नव्हते. 3 दिवस मी त्यांच्यावर राहिलो, त्यांच्या पैशावर. घटना अशी गेली, मला त्यांच्या कंपनीमध्ये जॉब लागला, पण त्यांच्याजवळचे पैसे संपले. जो आम्हाला ऍडव्हान्स देणार होता साहेब, तो परवागावी गेला होता आणि आम्हाला चहा प्यायचे सुद्धा वांदे झाले. गंमत अशी घडली, आज सकाळी आम्ही रूम मधून बाहेर आलो, संध्याकाळपर्यंत आम्ही ऑफिसमध्ये गेलो. आयुष्यात कधीही 1ही रुपया नाही किंवा घरात जेवण नाही अशी वेळ कधी आली नव्हती. पण मुंबईमध्ये आम्ही तिघही होतो. माझ्यामुळं त्या दोघांना उपाशी राहावं लागलं. तो दिवस पूर्ण असाच गेला. ना झुणका, ना भाकर, ना चहा. पाण्यावर आम्ही दिवस काढले. गेलो आम्ही, परत गेलो मुंबईला, झोपलो त्या रूम मध्ये जाऊन. दुसऱ्या दिवशी परत आलो, परत संध्याकाळी आलो. संध्याकाळी पण काहीच नाही आणि रूम मध्ये गेलो, काही खायचे विषयच नाही. त्यावेळेला आम्ही 3 जण मित्र होतो. एक मित्र आज मोठा कॉन्ट्रॅक्टर आहे, तो जवळजवळ 25 कोटीची कामं घेतो. बापरे. दुसरा माझा मित्र आहे, HDB बँकेमध्ये झोनल मॅनेजर आहे. ही घटना तिघांनाही आम्हाला घडली. तिघांनी वेगळे वेगळे त्याचे अर्थ आम्ही घेतले आणि तिघही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये यशस्वी झालो. त्याच्या पाठीमागे ती घटना होती. एका मित्राकडे 2 रुपये होते, एका मित्राकडे 1 रुपया होता. भुकेची आग ज्यावेळेला पोटामध्ये आगडंब उडवती, त्यावेळेला माणूस काहीही पुढचा मागचा विचार करत नाही. त्यावेळेला मी थोडासा चालण्यासाठी गेलो. कल्याणच्या स्टेशनच्या बाहेर एक माणूस सॉक्स विकत होता. असे सॉक्स उचलत होता आणि टाकत होता. 3 रुपये सॉक्स, 3 रुपये सॉक्स म्हणत होता. मग मी इथं आलो. मला माहित होतं या दोघांच्या खिशामध्ये 3 रुपये आहेत. मी आलो, त्याला म्हणलं तुझ्या खिशातले 2 रुपये दे. त्याला म्हणलं तू 1 रुपया दे. ते दोघांनीही प्रामाणिकपणे मित्र आहेत म्हणून दिलं माझ्यावर. आणि एका मित्राने मला प्रश्न विचारला, कशाला पाहिजे पैसे तू? आणि मी त्याला सांगितलं मला सॉक्स घ्यायचंय. एकाने खाड करून कानाखाली म्हणले, अरे जेवायला 2 दिवस झाले नाही, तुला सॉक्स घ्यायचंय? साहजिक आहे त्यांचा राग अनावर होणार. बरोबर. मी त्याचं ऐकलो नाही. एक मित्र म्हणला काय खड्ड्यात जायचं जा, मी चाललो रूमवर. तो गेला रागाने. दुसरा मित्र माझी वाट बघत थांबला. मी तिथं सॉक्स घेतला, काळा सॉक्स घेतला 3 रुपयाचा. मी म्हणलं आता आपल्याला उपाशी राहायचं नसेल तर हा 15 रुपयाला आपल्याला विकता आला पाहिजे. मी 200 मीटर वरती त्याच्या पुढे गेलो आणि हा सॉक्स असा धरला आणि प्रत्येक येण्या जाणाऱ्याला म्हणत होतो 15 रुपये, 15 रुपये, 15 रुपये. 25 मिनिटानंतर एक माणूस मला भेटला, सॉक्स गॅरंटीच आहे का? मला 1 नंबर गॅरंटी. पोटातली आग ज्यावेळेला बाहेर येते त्यावेळेला गॅरंटी खूप मोठी असते. त्यांनी 15 रुपये 5-5 रुपयाच्या 3 नोटा मला दिल्या. एक तर मित्र निघून गेला होता. इतका आनंद झाला होता 15 रुपये बघून. परत मी माझ्या त्या मित्राकडे आलो, त्याला सांगितलं हे बघ 3 रुपये दिला होता, नाही 15 रुपये झाले. काय केलं, चल माझ्या बरोबर. आम्ही दोघं गेलो. परत आम्ही 5 सॉक्स घेतले. तू म्हणलं फक्त माझ्या बाजूला थांब. 2 खांद्यावर, ह्या खांद्यावर टाकले, 2 ह्या खांद्यावर टाकले, 1 हातात टाकला. आम्ही ह्या 15 रुपयाचे परत 30 मिनिटांमध्ये 75 रुपये बनवले. तो माझा मित्र जो बँकेत आहे तो खूप व्यावहारिक होता आणि व्यवस्थित होता. आमच्यापेक्षाही चांगला होता, म्हणजे प्लॅनिंग नुसार असं होतं. त्याने काय केलं, 40 रुपये खिशात ठेवले आणि 30 रुपयाचे 10 सॉक्स घेतले. 5 मला दिले आणि 5 त्यांनी घेतले. त्या रोडला 5 तो विकतोय, त्या रोडला मी 5 विकतोय. 1 तासानंतर संध्याकाळी 9 वाजेपर्यंत माझ्याकडे 75 आले, त्याच्याकडे 75 आले. 150 प्लस त्यावेळेस असलेले 40, 190 रुपये आमच्याकडे आले. बापरे. एक गाडी होती तिथं. व्यवस्थित आम्हाला जेवायला 40 रुपये दोघाला खर्च यायचा. आम्ही त्यावेळेला पंजाबी डिशेस ऑफर केले. भरपेट जेवलो आम्ही आणि 30 रुपयाचं पॅकिंग जेवण घेतलं आमच्या 3ऱ्या मित्रासाठी. त्या दिवसापासून ते आजपर्यंत आम्हाला तिघालाही कधीही 1ही रुपयाची कमतरता सेल्समुळे नाही पडली. बरोबर आहे. हे त्रिवार सत्य. मस्त सर. का म्हणजे
खरंच आहे, पोटात पडलेली आग जी असते ती तुम्हाला काहीही करायला म्हणजे उद्युक्त करते, किंवा जेव्हा जर शिकवते. हो, खूप लोक म्हणजे अशी जर सिच्युएशन आली ना तर रडत बसतात की काय करू, पण त्या रडण्याने सिच्युएशन सॉल्व्ह नाही होत, हेही सगळ्याला माहिती आहे. तरी पण रडतात. ह्याच्या पाठीवर कारण काय माहिती काय मॅडम? त्यांना वाटतो मला कोणीतरी आधार देईल, त्यांना वाटतंय मला कोणीतरी सहानुभूती देईल, त्यांना वाटतं माझा हात कोणीतरी प्रेमानं धरेल. बरोबर. ज्या वेळेला माणूस अपेक्षा करतो त्याच वेळेला त्या माणसाचा अपेक्षाभंग व्हायला चालू होतो. बरोबर. आणि सगळं संपल्यानंतर कुणी कुणाचं या जगात नाही, हा तो बॉम्ब मारत निघतो. बरोबर. हीच आजची शोकांतिका आहे. तो जो अनुभव आम्ही लक्षात ठेवला, त्यानंतर 10 पैशाच्या खडूपासून 5 लाखाच्या कार पर्यंत मी सर्व वस्तू विकल्यात. मस्त. नेहमी माझं असं होतं, तुमच्या समोर बसले ना मी नेहमी शब्द विसरते, कारण तुमच्या स्टोरी इतक्या इन्स्पायरिंग असतात. मी खूप दिवस झाले हा प्रश्नाचं उत्तर शोधत होते की आपण जेव्हा लोकांना इन्स्पायर करायचा प्रयत्न करतो तेव्हा जेव्हा समोर असतात तेव्हा लोक हो 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 बोलतात, पण एका सिच्युएशन नंतर, किंवा आता समजा म्हणजे तुमच्या बाबतीत ही पॅरालिसिस किंवा हातामध्ये 1ही रुपया नसणं त्या काळामध्ये ही एक घटना आहे तुमच्या आयुष्यात घडलेली, जिथून तुम्ही ठरवलं की मला असं नाही राहायचं, माझ्या आयुष्यामध्ये ही गोष्ट मला नको आहे आणि मी ह्याच्यापेक्षा तिप्पट चांगलं आयुष्य माझ्या आयुष्यात जगण्यासाठी मी कष्ट करणार आहे. तर ती का नाही होते हे मला लोकांना आतापर्यंत सांगता येत नव्हतं. त्याचंही उत्तर तुम्ही मला आता दिलं की आधार लोक शोधत असतात आणि त्या आधाराच्या मुळे स्वतःमध्ये कॉन्फिडन्स निर्माण न करता दुसऱ्याच्या कुणावर तरी डिपेंडेबल होऊन गोष्टी करायचा प्रयत्न करतात. ह्याच्या पाठीमागे तुम्हाला मी अजून एक कारण सांगेन मॅडम. 26 जून 2023 ला मला पॅरालिसिसचा अटॅक आला, म्हणजे साधारणपणे 1.5 वर्षापूर्वी आला. त्यावेळेला 12 दिवस मी हॉस्पिटलमध्ये होतो, मी झोपून होतो. मला ते कॉट माझा असं वर करायचं होतं आणि मग माझी बायको मुलं मला जेवण घालायचे. त्या पिरियडमध्ये मी एक पुस्तक वाचत होतो, आग्र्याहून सुटका. त्यावेळेला वाटलं जर त्यांच्या विचारावर जर तुला आयुष्यात चालायचंय तर तुला झोपून कसं चालेल हे असं वाटलं. बरोबर. आणि त्यावेळेला मी माझ्या मुलाचा, माझ्या मुलीचा आणि माझ्या बायकोचा चेहरा बघत होतो. मित्र खूप यायचे, नातेवाईक पण खूप भेटायला यायचे. आयुष्यामध्ये एकच माझा मित्र असा आहे, त्याचं नाव भालचंद्र कुलकर्णी. ते BNI मेंबर आहेत. सांगायचा मुद्दा हा आहे की ते मेडिक्लेम इन्शुरन्स करतात. 2 वर्ष त्यांनी माझ्या पाठीमागच लागून माझा इन्शुरन्सचा चेक घेतला होता. 100-125 नातेवाईक मला भेटायला आले होते. तो न येताही माझ्या मेडिक्लेमचा चेक तिथं माझं बिल पेड करायला तो आला होता. मस्त. त्यामुळे मी एक संदेश देईन, कुणीही करा, कुणाकडेही करा, कसंही करा, पण मेडिक्लेम करा. बरोबर. हेल्थ इज वेल्थ. एक मस्त मस्त सर. आपण दुसऱ्या क्वेश्चन कडे जाऊयात. DGK बिझनेस अँड लाईफ कोचिंग तुम्ही करता, त्याच्या संदर्भात आम्हाला सांगाल. मॅडम, ज्या वेळेला ह्या सर्व गोष्टी मी अंजानीमध्ये करत होतो, 2000 साली आमचा कार घ्यायचा व्यवसाय होता. सेकंड हँड कार आम्ही घ्यायचो आणि विकायचो, ते सोलापूरमध्ये. त्यावेळेला सोलापूरमध्ये 18 असे एजंट होते, त्यांचे ऑफिसेस होते. आज कार बाजार पुण्यामध्ये सगळीकडे दिसतो. आम्ही काय करायचो, माझा भाऊ मोठा मेकॅनिक होता, त्याला कारमधलं कळत होतं आणि मला विकायचं कसं हे कळत होतं. पण पाईपलाईन जे पाहिजे असती ते अंजानेमध्ये त्यावेळेला झाली होती. मी सर्व एजंट शोधले होते. एक कार घ्यायचो, सगळं 18 लोकांना जाऊन फिरायचो आणि ही द्यायचे, विकायचे, द्यायचे, विकायचे. मार्केटमध्ये 18 लोकांना मी परिचित झालो, कार दाखवायचो. आणि बाहेर असं व्हायचं वातावरण, लयच मोठा झाला तो. आणि ज्याच्याजवळ कार नाही त्याला मी असं कधी म्हणत नव्हतो की कार विकायची आणि घ्यायची. ज्याच्याकडे कार घ्यायची विकायची ताकद आहे त्यांनाच सांगायचो. आणि मी कायम कारमध्ये ह्यासाठी फिरायचो, तो माझ्या रोजीरोटीचा प्रश्न होता. बरोबर. पण लोकांना काय वाटायचं, सकाळी एक घेऊन फिरते, संध्याकाळी एक घेऊन फिरते, लयच लॉटरी लागली वाटते. मी त्या भ्रमात राहू द्यायचो लोकांना. अंजानेमध्ये त्यावेळेला आमच्याला श्रीमंतीनं हात पकडला. झालं असं, तिला म्हणते स्पॅन्को प्रोसेस. आजच्या कंडिशनमध्ये ज्यावेळेला मी शिकायला गेलो, ज्यावेळेला मी बिझनेस कोचिंगकडे शिकायला गेलो,
वाटते ती फी मागितली, मी द्यायला गेलो. बरोबर. त्यावेळेला मला असं कळलं 2014 ते 2000 लॉकडाऊन पर्यंत एकही कोच असा नाही की त्याच्याकडे शिकायला नाही गेलो. आणि त्या पिरियडमध्ये माझा गव्हर्नमेंट लायझनिंगचा व्यवसाय होता. एक माझे गुरु आहेत, त्यांच्याकडे मी 2014 साली शिकायला गेलो. आणि त्यावेळेला त्यांनी मला गॅरंटी दिली होती, जर का तू विजन क्लिअर केलास तुझ्या व्यवसायाचं, बरोबर, तर तुझा जो व्यवसाय आहे 1 वर्षामध्ये तिप्पट होणार. मी म्हटलं नाही झालं तर मी टीचिंग करणं सोडून देईन. आज त्या टीचरची 125 कोटीची कंपनी आहे बिझनेस कोचिंगची. मुद्दा असा आहे, तरी म्हणलं तू 1.5 लाख रुपये मला दे आणि माझ्याकडे जॉईन हो. मी 1 वर्ष मूर्खपणा केला, मी ऐकलो नाही. प्रत्येक माणूस म्हणतोय असं काय शिकवणार आहे हा, बरोबर, तसंच मी पण मूर्खच होतो. पण 1 वर्षानंतर मी त्याच्याकडे गेलो शिकायला. आमचा एक विजन कोर्स झाला. त्या विजन कोर्समध्ये 48 तासामध्ये 100 गोष्टी सरांनी शिकवल्या. पण सर्व माझ्या डोक्यावरून गेलं. एक गोष्ट माझ्या लक्षात आली, का बिझनेस करतोय आपण. जोपर्यंत दत्ता कौशल्याला पैसे पाहिजे तोपर्यंत मी क्लायंटकडे जातोय, तर माझा बिझनेस मोठा होत नाही. जोपर्यंत नीरा गाडगे मॅडमचा व्यवसाय मी मोठा करायला मदत करत नाही, तोपर्यंत नीरा गाडगे मॅडम माझे ब्रँड अँबॅसेडर बनत नाही. बरोबर. प्रत्येक क्लायंटला त्याची जी काय नीड आहे ते सर्व कमी वेळामध्ये प्रोव्हाइड करणे, हे ज्यावेळेला माझा मानस झाला, 3ऱ्या महिन्यामध्ये मॅडम माझ्याकडे 50 लोकांची टीम झाली. माझा व्यवसाय मला महिन्याला 5 लाख रुपये मिळवून द्यायला लागला. त्यावेळेला मला कळलं विजन काय इम्पॉर्टंट, महत्वाचं. आणि 2020च्या नंतर खूप लोकांना मी हताश होताना बघितलं. खूप लोकांना मला होत्याचं नव्हतं आहे होताना बघितलं. सगळं मेंटली स्ट्रेस होतं. लॉकडाऊन फक्त 2 महिने होता मॅडम. लोक संपली, आयुष्यभराचे पैसे संपले. ते लॉकडाऊन मुळे नाही संपले, ते मानसिक खच्चीकरणामुळे संपले. तिथून मला छेव आला. मी म्हणलं हे तर करतोच आपण. हे करत असताना किती लोकांना आत्मविश्वास गमावलाय आणि पैसे कमवणं किती सोपं आहे हे सांगण्यासाठी ज्यावेळेला मी यात उतरलो, त्यावेळेला जुन्या व्यवसायापेक्षा जास्त पैसे मला या व्यवसायात मिळायला लागले. ह्याचं कारण असं आहे, इंग्लिशमध्ये, हिंदीमध्ये जे कोर्सेस लोक 5 ते 5.5 लाख रुपये घेतात, तोच कोर्स मी आजच्या कंडिशनला 30,000 रुपये 12 आठवड्यामध्ये ऑनलाईन मध्ये शिकवतो. आणि गॅरंटी देतो, आज जर तुमचा जर एकपट जर व्यवसाय असेल तर तुम्ही हे जर अंमलबजावणी केलात तर तिप्पट होणार म्हणजे होणार. आणि त्याला फक्त गॅरंटी आहे 3 महिन्याची. फक्त तुम्ही अंमलबजावणी करण्याची, हे कष्ट करण्याची तयारी पाहिजे. कष्ट करण्यापेक्षा ती मानसिकता जर तुम्ही ठेवलात तर छत्रपती शिवाजी महाराजांचे निर्णय, नियम जे होते 350 वर्षापूर्वी, ते आज पण लागू होतात, उद्या पण लागू होणार आहेत. जोपर्यंत सूर्यचंद्र आहेत तोपर्यंत महाराजांचे नियम कायम लागू राहणार आहेत. मस्त. महाराजांवर आपण आलेलोच आहोत. तुमच्या मी खूप स्टोरीज ऐकल्यात आतापर्यंत तुमच्याकडून, आणि नेहमीच त्या गोष्टी मला इन्स्पायर करतात. त्याच्यामुळे आम्हाला त्या आमच्या ऑडियन्सला सांगायलाही नक्की आवडतील. सर, तुमचा जो कोर व्हॅल्यू आणि आपण विजनवर जेव्हा गोष्टी बोलतो तेव्हा तुम्ही छत्रपतींचा उल्लेख असा म्हणजे काल झालेल्या गोष्टींसारखा करता. तर आम्हाला नक्की त्या 1-2 स्टोरीज ऐकायला आवडतील ज्या तुम्ही आम्हाला नेहमी सांगता. विषय असा आहे मॅडम, छत्रपती शिवाजी महाराजांकडून मरतेपर्यंत एकही माणूस काम सोडून गेला नाही. याचं कारण असं होतं, महाराज कधीही कोणालाही कामाला बोलवायला जात नव्हते. बरोबर. महाराज फक्त एकच म्हणायचे, स्वराज्य निर्मिती करणं हे आपलं कर्तव्य आणि करायचं. बरोबर. कुठलाही माणूस जर त्यांना जर काही विचारायला किंवा ते कोणाला सांगायला गेले, तुझी आई, तुझी मुलगी, तुझी बहीण, तुझी बायको जर सुरक्षित राहावी अशी वाटत असेल तर तू स्वराज्याचं रक्षण कर. नसेल तर मी सक्षम आहे. तुझी आई, तुझी बहीण, तुझी बायको, तुझी मुलगी, त्यांना सुरक्षित ठेवण्यास मी सक्षम आहे. हे ज्यावेळेला माणूस ऐकतो, मग मी काय करतो, मी स्वराज्य देतो. ही गोष्ट होती. कोणत्याही माणसाला विजन क्लिअरिटी असणं सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ गोष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं विजन होतं स्वराज्य. स्व म्हणजे स्वतःचं राज्य. बरोबर.
तसं स्वतःचं राज्य आपल्याला करण्यासाठी आपलं बी स्वराज्य निर्मिती व्हायला पाहिजे ह्याचा आपण विचार केला पाहिजे. एक त्यांचे कोर व्हॅल्यू फिक्स होते आणि त्या कोर व्हॅल्यूची गॅरंटी कोण द्यायची? दुश्मन. त्यातली एक घटना सांगतो. लाल महालामध्ये शाहिस्ते खान आला होता, आपल्याला इतिहासात शिकवलं. 65,000 ते 1,00,000 लोकांची फौज होती. महाराज त्या लाल महालामध्ये घुसले. महाराज आत गेले, त्यांची माणसं गेली. महाराजांनी काय केलं? सर्व लोकांना गाफील ठेवलं गेलं आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे निवडक साथीदार गेले आणि शाहिस्ते खानाची ताब्यात 3 बोटं कापली गेली. बरोबर. ह्याचा अर्थ दोघांचं एकमेकावर प्रेम होतं का? नाही. शाहिस्ते खानाला जर छत्रपती शिवाजी महाराज जर दिसले असते, गॅरंटीनं छत्रपती शिवाजी महाराजांना शाहिस्ते खानाने तलवार मारून संपवलं असतं. बरोबर. ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांना जर शाहिस्ते खान दिसला असता, 1,00,000 गॅरंटी होती छत्रपती शिवाजी महाराज शाहिस्ते खानाचं मुंडकं उडवलेच असते. पण नशीब त्याचं बलवत्त, तो वाचला. हे इतिहास आपल्याला सगळ्याला माहिती सांगतो. त्याच्या पाठीमागे अजून एक कथा आहे. शाहिस्ते खानाची बहीण जोरात पळत आली आणि शाहिस्ते खानाला म्हणली, भाईजान एक घात झाला, शिवाजीनं माझ्या मुलीला पळवून नेलं. बर. हे ज्यावेळेला शाहिस्ते खान ऐकतो, शक्यच नाही. तुझ्या मुलीला जर त्याच्या शिपायांनी जर कोणी पळवून नेला असेल आणि हे जर शिवाजीला कळलं तर स्वतःच्या मुलीसारखं तू तुझ्याकडे आणून सोडेल याची गॅरंटी मी देतो. ही कोर व्हॅल्यू आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची. आपला मित्र तरी आपली गॅरंटी घेतो का? आपले आई वडील तर आपली गॅरंटी घेतात का? मग आपल्या ग्राहकांनी आपली गॅरंटी घ्यावी असं आपण का म्हणतो? काय करतो? ह्या गोष्टी जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्यावेळेस सक्सेस होण्यास कारणीभूत असतील, ते आज पण जर आपण त्या उपयोगात आणल्या तर 1,00,000% आपण यशस्वी होऊ शकतो. फक्त गॅरंटी स्वतःलाच असली पाहिजे आणि आपल्या ग्राहकांनी पण ती दिली पाहिजे. बरोबर. यासाठी छत्रपती शिवाजी महाराज ग्रेट. मस्त. नेहमी ऐकलं की काहीतरी मला नेहमी त्याच्यामध्ये वेगळं असं ऐकल्यासारखं वाटतं. सर, एक रतन टाटांची गोष्ट आपण याआधी तुम्ही मला सांगितली होती, तीही मला असं वाटतं की आमच्या ऑडियन्सला आज तुम्ही सांगावी. का नाही म्हणत? आणि मी तुम्हाला गॅरंटीन सांगतो, 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी, तुम्ही एकही उद्योजक, इव्हन तुम्ही हेनरी फोर्ड घ्या, रतन टाटा घ्या, इलन मस्क घ्या, मार्क झुकरबर्ग घ्या, धीरूभाई अंबानी घ्या, हे सर्वांच्या कोर व्हॅल्यू आणि सर्वांचे विजन फिक्स आहेत. म्हणून हे जगात एवढे मोठे श्रीमंत झालेत. एक रतन टाटा साहेबांची गोष्ट जर तुम्ही आता बोललात त्याचं मी स्पष्टपणे सांगतो तुम्हाला, ही टॅली आहे, म्हणजे ही प्रूफ आहे, ही आधी घडलेली घटना, इतिहास आहे. ज्यावेळेला रतन टाटा साहेब जर्मनीला गेले होते त्यावेळेला आपल्याकडे मोबाईलचं स्वराज्य निर्मिती झाली होती. जर्मनीची डोकोमो नावाची कंपनी होती, टाटा डोकोमो, सगळ्याला माहिती असेल. टाटा डोकोमोच्या वेळेला रतन टाटा साहेबांना ही टेक्नॉलॉजी खूप आवडली. त्यांनी डोकोमोच्या अधिकाऱ्यांना भेटले, माझ्या भारतामध्ये तुम्ही या टेक्नॉलॉजी तुमची वापरा, आपण दोघं मिळून भारतामध्ये आमच्या लोकांना त्याची सेवा देऊ. बरोबर. असं म्हणल्यानंतर डोकोमो म्हणले, जर आम्हाला घाटा झाला तर काही हरकत नाही, तुम्ही जर 100 रुपये जर गुंतवले असतील तर मी 100 रुपये गुंतवले असतील, जर आपली कंपनी फुल प्लेसमध्ये आली, चांगली आली, जो बाजारभाव चालला असेल ते पैसे मी तुम्हाला देईन आणि तुम्ही तुमच्या देशाला जाऊ शकता. आणि त्यांनी म्हणले, वाईट झालं तर ठीक आहे, 100 रुपये तुम्ही जर गुंतवले असतील तर 50 रुपये मी तुम्हाला देईन आणि तुमच्या देशाला मी सुखरूप तुम्हाला पाठवेन. हे रतन टाटाचा शब्द आहे. म्हणून ॲग्रीमेंट झालं, सगळं झालं. त्यांच्या शब्दावरती विश्वास ठेवून डोकोमोची माणसं इंडियामध्ये आल्यानंतर काही दिवसानंतर जिओ साहेब आले, मुकेश अंबानी साहेब, सगळ्यांचा सोपडा साफ केला. त्या डोकोमो पण निघून गेलं. गेल्यानंतर घटना अशी घडली, त्यावेळेस सायरस मिस्त्री साहेब खुर्चीवर होते. सायरस मिस्त्रीकडे डोकोमोची काही माणसं आली आणि त्यांनी सांगितलं, रतन टाटा साहेबांनी आम्हाला हे ॲग्रीमेंट दिलं, हे आमचा शब्द होता, आमचा तुमचा दोघांचा सोपडा साफ झालाय, आम्हाला आमच्या देशात जायचंय, आमचे 50 रुपये आम्हाला द्या. सायरस मिस्त्रीने काय म्हणलं, 2 दिवस मला वेळ द्या, मी तुम्हाला बोलवून सांगतो. बरोबर. वकिलांची फौज उभी केली. बरोबर. टाटा ग्रुपमध्ये वकील कमी नाहीत. फौज उभी केल्यानंतर सर्व वकिलांनी अभ्यास करून 2 दिवसांनी यांना अहवाल दिला, आपण डोकोमोला 1ही रुपये देणं लागत नाही. कायदेशीर देतो, कुठल्याही कोर्टात जरी ती गेले, दोघंही बुडलोय. बुडल्यानंतर तुम्ही तुमचं सोडून द्या, मी आमचं सोडून देतो, निघून जातो आम्ही. बरोबर.
ते ऐकल्यानंतर डोकोमोनी विचार केला, रतन टाटा साहेबांनी असं करायला नाही पाहिजे होतं. मग रतन टाटा साहेब त्यावेळेला माझ्या मते विदेशामध्ये होते. ज्यावेळेला त्यांना ही घटना कळली, त्यांच्या कानावर गेली, तोपर्यंत डोकोमोनी कोर्टामध्ये केस दाखल केली होती. टाटा ग्रुपवरती केस अख्ख्या वर्ल्ड मध्ये प्रसिद्ध झाली. रतन टाटा साहेबांची बी डोक्यात ही गोष्ट आली, इंडियामध्ये ते पोहोचले. पहिलं एका मिनिटात जर काय काम केलं असेल, सायरस मिस्त्रीला खुर्चीवरून खाली ओढलं आणि स्वतः त्या खुर्चीवर बसले. त्यांनी याचा अर्थ असा आहे का, सायरस मिस्त्री हुशार नव्हते, हुशार होते. त्यांनी बिझनेस आणला नाही का, आणला. त्यांनी टाटा ग्रुपची वाढ केली नाही का, केली. पैसे कमवले नाहीत का, टाटा ग्रुपने कमवले. कुठली कंपनी त्यांनी घाट्यात घातली का, नाही. पण रतन टाटा साहेबांनी पहिलं ऍक्शन काय घेतली, त्यांना त्या खुर्चीवरून खाली उतरले आणि दुसऱ्या दिवशी डोकोमोवाल्याला बोलवून घेतलं. काय तुमचं घ्या, बोलवलंय त्यांना. त्यांचं केस विड्रॉल केली, म्हणजे त्यांचे जे काय निर्णय त्यांना देऊन म्हणले यू कॅन गो नाउ. घटना अशी घडली, जर्मनीच्या लोकांनी ज्या वेळेला टाटा डोकोमोवाल्यांनी टाटांच्या ग्रुपवर केस केली, टाटा ग्रुपचे 3% शेअर्स घसरले होते. ज्या वेळेला रतन टाटा साहेबांनी यांचं देणं घेणं संपवलं, त्यांनी एकही शब्दात नाही सांगितलं माझ्यावरची केस काढा. डोकोमोच्या अधिकाऱ्याला आमचा वाद रतन टाटा साहेबांनी एका मिनिटात मिटवलेला आहे आणि आम्ही केस केलो, हीच चुकलो. हे ज्या दिवशी सगळ्या लोकांना कळलं, त्यांचे 7% शेअर्स वाढले होते. आता मला सांगा, पैसा इम्पॉर्टंट आहे की कोर व्हॅल्यू? कोर व्हॅल्यू. आपण आपल्या व्यवसायामध्ये असे लोक ठेवतो का? आपल्या व्यवसायामध्ये एखादा माणूस आपल्याला जास्त पैसे कमवून देतो, त्याचा आपण अंदाजी करतो का? जर तो रस्ता सोडून रस्त्यावर जात असेल तर त्याला आपण ठेवतो का काढतो? ही विचार करायची वेळ आहे. बरोबर. हीच गोष्ट छत्रपतींनी पण तसं केली होती. कितीही सरदार भारी असू दे, ज्याही स्त्रीचा तो अपमान करेल त्याचे डोळे काढले जायचे, त्याला तुरुंगात जन्मभर टाकलं जायचं. तसं रतन टाटा साहेबांनी पण केलं. म्हणून मी तुम्हाला सांगतो, जगातला कुठलाही व्यापारी असो, कुठलाही उद्योजक असो, छत्रपतींचे विचार घेऊन केला नाही असं नाही. ज्याने पण विचार घेतला, तुम्ही सुद्धा सक्सेस होऊ शकता, मी सुद्धा सक्सेस होऊ शकतो. प्रत्येक महिला, प्रत्येक पुरुष व्हिजन आणि कोर व्हॅल्यू असेल, 100% तो सक्सेस होऊ शकतो, नाहीतर तो सक्सेस होऊ शकत नाही. मग 20 वर्षे लागतात घर फेडायला. चाल, बरोबर, आरामात चालू द्या. चालू द्या, काय हरकत नाही. थँक्यू सो मच सर, आज तुम्ही इथे आलात आणि या गोष्टी मला असं वाटतं वारंवार ऐकल्या पाहिजेत, जेणेकरून म्हणजे कधीतरी ऐकून आपण सोडून देण्यापेक्षा त्याच्यावरती काम करत राहण्यासाठी त्या कंटिन्युअसली हॅमर झाल्या पाहिजेत असं मला वाटतं. आणि त्या तुम्ही करण्याचं काम करत आहात. जेव्हा कधी मी तुम्हाला भेटते तेव्हा तुमच्या आजूबाजूचे सगळे लोक एकदम चमकलेल्या डोळ्यांनी बसलेले असतात. लास्ट आमच्या लेक्चरमध्येही तुम्ही आमच्याकडे गेस्ट म्हणून आला होतात, तेव्हाही मी खूप लोकांचे अभिप्राय घेतले. तिथेही मला खूप लोकांनी असं सांगितलं की सरांनी आम्हाला खूप इन्स्पायर केलं. आणि आज तर आपण ऑनलाईन एका प्लॅटफॉर्मवर तुमच्या या सगळ्या स्टोरी आपण हे करणार आहोत, त्यामुळे अजून लोक इन्स्पायर होतील आणि अजून काहीतरी आपल्याला त्याच्यातनं नवीन करता येईल असं मला वाटतं. थँक्यू सो मच सर, आज तुम्ही इथे आलात. धन्यवाद मॅडम. मी आता एक गोष्ट सिंपल, एक प्रत्येक महिला भगिनीला सेल्स करणं खूप सोपं आहे, हे एक मूलमंत्र सांगून जातो. येस येस सर. कुठल्याही महिलेने, कुठल्याही भगिनीने, कुठल्याही पुरुषाने, कुठल्याही मुलांनी, कुठल्याही मुलीने हे सूत्र जर 7 स्टेप जर यूज केले तर तुम्ही माती विकली जाणार, सोनं विकली जाणार. बर, सिंपल आहे. आणि जगातले सर्व लोक हेच करतात. ज्यांना यशस्वी व्हायचंय ते हे करतात, ज्यांना अपयशी व्हायचंय ते चुना लावतात. बरोबर. पहिली गोष्ट, पहिली स्टेप आहे नवीन ग्राहक शोधणे. बरोबर. ते तर प्रत्येक जण करतो. येस. जो शोधलेला ग्राहक आहे त्याच्याशी बिल्डिंग रिलेशनशिप करणं. बरोबर. कॉमन ऑर्डिनरी सेल्समन काय करतो, प्रेझेंटेशन द्यायला जातो, वस्तू विकायला जातो. बरोबर. तिचा जो पेर होतो. बरोबर. पहिली वेळ नवीन ग्राहक शोधणे, दुसरी वेळ रिलेशन बिल्डअप करणे, तिसरी गोष्ट आहे फाइंड कस्टमर नीड. कस्टमरची गरज काय हे ओळखा. बरोबर. ह्या 2 गोष्टी जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत कस्टमर तुम्हाला उभं सुद्धा करत नाही. बरोबर. चौथी गोष्ट आहे मग तुमच्या प्रॉडक्टचं प्रेझेंटेशन द्या त्याच्या नीड नुसार.
तुमच्या नीडनुसार नाही, त्याच्या नीडनुसार. चौथी गोष्ट. पाचवी गोष्ट आहे ऑब्जेक्शन हँडलिंग. जो ग्राहकाला तुमची वस्तू पसंत पडली असेल, ग्राहक अज्ञानी आहे, त्याला माहित नाही या प्रॉडक्ट बद्दल, ग्राहकाला हे पण माहित नाही हे प्रॉडक्ट जर मी घेतलं तर माझ्या जिंदगीमध्ये फरक पडतो, हे पण त्याला माहित नसतं, पण तो सांगत नाही कधी. ते जे ऑब्जेक्शनचे 4 प्रश्न आहेत ना, त्याचे ऑब्जेक्शन हँडल करा. आणि 6व्या वेळेला जोर लावा, माझी विक्री झालीच पाहिजे आणि तो प्रॉडक्ट तुला आवडलाय, तुला गरजेचं वाटतोय, किंमत ऍडजस्टमेंट झाली, मग आत्ताच घे, सेल क्लोज कर. 7वी गोष्ट आहे बिझनेस वाढवायचा, रेफरन्स घ्या. या 7 स्टेप ज्यावेळेला तुम्ही उपयोगात आणता, माती विका किंवा सोनं विका, 100 माणसांना भेटायची तयारी ठेवा, 10 माणसं तुमचा प्रॉडक्ट घेणार, हे नक्की. मस्त. थँक्यू सो मच सर. ह्या 7 गोष्टी खूप वेळा मी ऐकलेल्या आहेत आणि आपण नेहमीच त्या करायचा प्रयत्न करतो, पण जेव्हा महिला काम करायचा विचार करतात तेव्हा ह्या म्हणजे नीड काय कस्टमरची किंवा त्यांना लोकांना काय पाहिजे असा विचार न करता आपल्याकडे जे काय आहे ते विकायचा लोक प्रयत्न करतात. तर ते न करता आपण त्यांना काय पाहिजे हे लक्षात घेऊन जर करायचा प्रयत्न केला तर तो नक्कीच चांगला प्रयत्न होऊ शकतो असं मला वाटतं. थँक्यू सर. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच मॅडम. येस.